नागपुरात आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे। दरम्यान विधान भवन परिसरात ठाण्याचे जयवीरू एकत्र आल्याचं दिसतंय। आव्हाड आणि सरनाईक यांच्यात मैत्रीपूर्ण चर्चा रंगली। आव्हाडांकडून सरनाईक यांना मंत्रिपदासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या। काय नेमक्या शुभेच्छा द्याल मंत्री महोदयांना? काय म्हणजे शब्द कमी पडतात ना शुभेच्छा देण्यासाठी, त्याच्यामुळे असं काय म्हणजे काय याआधी तुम्ही खुश होतात की शेजारचे आमचे मुख्यमंत्री आहेत, आता शेजारचे मंत्री सुद्धा झाले? नाही, तुमच्या माहिती करता सांगतो, जितेंद्र आव्हाड आणि माझं राजकीय करिअर सुरुवात झालं। आम्ही विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून नंतर युथ काँग्रेसमध्ये गेलो। युथ काँग्रेसचा प्रवास करता करता आमचा 35 वर्षाचा दोघांचा प्रवास आहे। आणि या 35 वर्षाच्या प्रवासामध्ये एकच आहे की यश माझ्यापेक्षा आधी याला जास्त प्राप्त झालं, कारण ह्याला आधी कॅबिनेट मंत्रीपद मिळालं, मला नंतर मिळालं। त्यामुळे यश हे फिरत असतं। आज काल त्याच्याकडे होतं, आज माझ्याकडे, उद्या कदाचित त्याच्याकडे जाईल, कारण हा कोणी कालचक्राचा प्रवास कोणी थांबवू शकत नाही। परंतु त्यावेळेस ज्यावेळेस याला मंत्रीपद मिळालं त्यावेळेस मी एवढा खुश होतो, आज मला मिळालं म्हणून हा खुश आहे। पण कुठलं खातं असावं असं वाटतं ह्यांच्याकडे? मी बोलून कशाला घाण करू? नक्कीच एकंदरीत पाहायचं झालं तर प्रताप सरनाईक आणि जितेंद्र आव्हाड हे 35 वर्षांपासूनचे मित्र आहेत आणि कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पहिल्यांदाच प्रताप सरनाईक यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईक सह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।